तुला काही लक्षात आलंय का? म्हणजे असा एखादा मुद्दा ज्यावर आदिनाथ बोलायचं टाळतोय, किंवा अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर आदिनाथ तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवतोय. तू आहेस तशीच आहेस का? मीच बदललोय. मी आता ना माझ्या प्रत्येक मीटिंगचं एक वेळापत्रकच घरी लावून ठेवतो. बस. माझ्या प्रत्येक गोष्टीचा उलटाच अर्थ का घेता तुम्ही? शुभ्रा, तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी या माझ्या गावपालीला सोडून कुठेही जाणार नाही. काय झालं? कसला एवढा विचार करतेस? काही नाही. नाही आजोबा, असं काही आठवत नाहीये मला. पण आजोबा, हे माझ्यापासून काय लपवतील आणि का? कामाच्या भरात गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील, पण आजोबा ते माझ्यापासून काही लपवणार नाहीत. ठीक आहे, एवढंच बोलायचं होतं. ये. काय झालं शुभ्रा? काही नाही आजोबा. श्रीराम श्रीराम. गेले काही दिवस जे काही घडतंय ना मामा, ते इतकं विचित्र आणि इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की मला तर एखादं वाईट स्वप्न जगल्यासारखं वाटतंय. तुझ्या बाबतीत हे स्वप्न काही दिवस तुला जगल्यासारखं वाटतंय. माझं उलट आहे. सुलेखा जन्माला आल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही घडतंय ते जर एक स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं. मामा, सुलेखाने घरी काही कॉन्टॅक्ट केला होता? नाही, मला तर करणं शक्यच नाही, पण पूनमला सुद्धा नाही. गेली कुठे असेल ही? ती कुठेही गेली नसेल. म्हणजे ती कुठेही गेली नसेल, किंवा इथल्या प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती कोणतरी तिला देत असेल. त्याशिवाय सुलेखा अशी लपून बसणारी मुलगी नाहीये. आणि ती पळून तरी कुठे जाणार? पोलीस पाळतीवर आहेत तिच्या. सरंजामे तर तिच्या मागे हात धुवून लागलाय, आणि आता तर तिच्या प्रत्येक बाबतीत त्याला चेव चढेल. त्याचा मुलगा फरार झालाय ना. अभिमान पळाला का? कदाचित त्याच्या निर्दोषत्वाचे पुरावे त्यांच्याकडे नसतील, किंवा त्यांच्याकडे असलेले पुरावे भक्कम नसतील. मामा, तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही माहिती, पण अभिमान खुनी नाहीच आहे. तुला काय वाटतं? मला माहीत नाही. मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा अभिमान पकडला गेला आणि सुलेखा नाहीशी झाली. पण आता मला खात्री आहे, सुलेखा फार काळ लपून राहू शकणार नाही. आणि तिला जर हे कळलं तर ती नक्कीच पॅनिक होणार, आणि यातच ती अभिमानच्या हाताला लागू शकते. मामा, म्हणजे अभिमानला माहिती असेल ती कुठे? माहिती नसेल तर तो शोधेल, जंग जंग पछाडून शोधेल. पण काळजी एकाच गोष्टीची वाटते, अभिमानच्या हातात ती सापडल्यानंतर जीवाचं काय बरं वाईट होता कामा नये तिच्या. मामा,
आई म्हणून नाही म्हणत आहे, पण आत्तापर्यंत ती जे काही वागली ते का वागली ते तिच्या तोंडून ऐकायचंय मला. आई म्हणून खरंच खूप वाईट वाटतं मला. पण प्रश्न पडतो, ही अशी मुलगी माझ्याच पोटी जन्माला का आली? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम. वसुधा, हां काय हो? उद्या मी वसईला जायचं म्हणतोय. का हो बाबा, म्हणजे आमचं काही चुकलं का? छे छे तुमचं चुकलं म्हणून नव्हे हो. विष्णूचा फोन आला होता. वाड्याची डागडुजी झालेली आहे. शिवाय सोपान काका आहेत ना तिकडे. विष्णू एकटा पडलाय म्हणून बोलवून घेतलंय हो त्यांनी. बाबा, मला माहिती आहे, या खेपेला तुम्ही ते आलात त्या दिवसापासून घरात खूप वादावादी चालली आहे. तुम्हाला खूप मनस्ताप झाला असेल बाबा, पण आता नका ना जाऊ. आम्हाला खरंच तुमची खूप गरज आहे हो. श्रीराम श्रीराम. मी आहेच. तुम्हा मुलांसाठीच आहे. पण तुमच्यासारखा आणखीन एक मुलगा तिकडे वाड्यावर माझी वाट पाहतोय. आपला विष्णू. वसुधा, दुःख येतात, संकट येतात, ती आपल्या हाताबाहेरची असतात. पण त्यांना सामोरं जाणं, त्यातून मार्ग काढणं आपल्या हातात असतं. आणि हेच तर आयुष्य असतं. त्या दुःखांना घाबरून, संकटांना घाबरून तुमच्याकडे पाठ फिरवून मी वसईला जात नाहीये. मी आहे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पण आता वाड्याची ओढ लागली आहे. पावलं त्याच्याकडे वळू लागली आहेत. गैरसमज करून घेऊ नका. माझं वाड्यावर जाणं खूप आवश्यक आहे. आणि हो, जाताना मला आठवणीनं आदिनाथची पत्रिका दे. काही प्रश्न मी अर्थवट सोडून आलोय. का कुणास ठाऊक, पण आपल्याला जी कोडी पडता आहेत त्यांची उत्तरं त्या प्रश्नांमध्ये दडल्यासारखी वाटतायत. सगळं एकमेकांमध्ये गुंतल्यासारखं वाटतंय. श्रीराम श्रीराम. चौकशीसाठी बोलावलं होतं मला आज. तासभर गप्पा. काय विचारलं? कोण कोण होतं कोण चौकशीला? आपले नेहमीच आहे यशस्वी ACP फोंडके. त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये आहेर म्हणून ब्रँड न्यू गाडी दिली होती मी गेल्याच वर्षी. काय विचारलं? नाही, हवा पाणी, शेती, पीक, राजकारण, क्रिकेट, चर्चा, चहा.
शेवटच्या 5 मिनिटात त्याच्या लक्षात आलं मला कशासाठी बोलावं. अभिमानबद्दल काय विचारलं? विचारलं ना, तुम्हाला माहिती आहे का तुमचे चिरंजीव कुठे आहेत? मी म्हटलं नाही बॉ, आम्हाला नाही माहिती. संपली चौकशी. उद्या सकाळी मला कमिशनर साहेबांसमोर हजर व्हायचं आहे. आत्ता करू की उद्या करू फोन? नाही, नको नको. का? गरज लागली तर मी सांगेन तुम्हाला. बरं. मला एक सांग विक्रांत, हे चंदूला कसं काय कळलं अभिमानबद्दल? काय कळलं? हेच डॉक्टर प्रदीप जोशी, थेरपी, तो निर्दोष आहे वगैरे. हां, ते प्रियाकडून कळलं. अरे वा, अजून चालू आहे का तुमचं गॅटमॅट? लाजतो काय का? हे बघ विक्रांत, मी तुला मागेही सांगितलं होतं, आताही सांगतो, हे शास्त्री लोक नाटक करत असतील ना, मला सांग, तिला अशी उचलून तुझ्या समोर आणून ठेवतो. मला सांग फक्त. नाही साहेब, त्याची काही गरज नाही. बरं, मला सांगा, तुम्हाला चंदू कुठे भेटला होता? कुठे भेटतोय? मीच गेलो होतो त्याच्या घरी मिठाई द्यायला. साहेब, हां, मला आवडतं एखाद्याच्या जखमेवर अडचण लिंबू पिळून मीठ मसाला चोळायला. नाही साहेब, तुम्हाला कळत नाही, आता असं आताताईपणा करून चालणार नाही. चुकून त्यांनी जर कंप्लेंट केली तर? कंप्लेंट करतील मग तर करू देस, मी बघून घेईन. नाही साहेब, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय? सध्या आपण आपल्याकडे कुठलंही अटेन्शन ओढवून घेऊ शकत नाही. अभिमानसाठी प्लीज. ठीक आहे, ऐकलं तुझं. शिरा खातो? नाही, माझा गुरुवार आहे. माझं नाही. तो सरंजामी घरी येऊन गेला म्हणतोस, हे सगळं तू मला आत्ता सांगतोयस? त्यांनी काही केलं असतं म्हणजे तुला? राधा प्रथमेश घरी एकटे असतात रे, त्यांना काही केलं असतं म्हणजे? अहो, काहीही केलं नाही बाबा त्यांनी. कशासाठी आला होता? पेढे द्यायला. पेढे कशाबद्दल? त्याचा मुलगा पळाला म्हणून? अरे चंदू, ज्याच्यापासून तुम्ही तुला सावध राहायला सांगतोय त्याच माणसाबद्दलच्या माझ्या सगळ्या सूचना तू धाब्यावर बसवतोस. काय रे? अहो बाबा, तुम्ही खरंच काही काळजी करू नका. मी घेईन ना सगळं सांभाळून. यशवंतराव सरंजामेंच्याकडून आपल्याला कसलाही धोका नाही. खरंच काळजी करू नका. काळजी घे रे बाबा स्वतःची. कुठपर्यंत आली आहे परदेश गमनाची तयारी? सुरू आहे आजोबा, पण ही गोष्ट गतिरोधकासारखी असते, मनात संभ्रम निर्माण करणारी. तुझ्या मनात कुठला संभ्रम निर्माण झालाय चंदू? नेहमी पाहतो मी, मागे तुला बोललोही होतो, तुझ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात उत्साहात होते, पण नंतर मात्र वेग मंदावत जातो. तसं नाही हो आजोबा. पण मग कसं आहे? आजोबा, माझ्या एका मित्राच्या वडिलांनी मला एक ऑफर दिली आहे. केनियामध्ये इस्टेट मॅनेजरची एक पोस्ट आहे म्हणे. अरे मग घोडं अडलंय कुठे? पण केनिया म्हणजे? केनिया हा देश अमेरिकेसारखा प्रगत देश नाहीये.
विकसनशील देश आहे त्याचा तू विचार करतो आहेस का? तसं नाही आहे आजोबा, पण काय हा? चंदू, प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण व्हायलाच हवी का? हो तसं नाही आहे आजोबा. म्हणजे आपला देश, आपली माणसं, आणि आता कुठं आपलं कुटुंब एकत्र यायला लागलं आणि सगळ्यांना सोडून तिकडे जायचं म्हणजे. आयुष्यात पुढे जायचं तर काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. पुढे जाणं म्हणजे काही गोष्टी मागे टाकणं, पण त्या कायमचं मागे टाकणं असं होत नाही. पुढची काही वर्ष आठवणींवर जगायची सवय लावून घ्यावी लागणार. मी तुला परदेश गमन करायला सांगितलं याचा अर्थ इकडे येऊच नकोस असं नाही. तुझ्या भाग्योदयाची जी काही 5-6 वर्ष आहेत तेवढी वर्ष परदेशात राहा आणि मग परत इकडे ये. हो, का कोणास ठाऊक, पण आजोबा जावं असं वाटत नाहीये. चंदू बाळा, आता तू गेला नाहीस तर मग भाग्योदय, विकास हे सगळं विसर बाळा. पुढे काय करायचं हे तू ठरवायचं आहेस. एकच सांगतो, संधी फक्त एकदाच चालून येते, आपला दरवाजा ठोठावते. येताना ती खूप लहान दिसत असली तरी ती गेल्यावर मात्र खूप मोठी वाटते. श्रीराम श्रीराम. काकू, मी येते. हो ये. झालं ममाशी बोलणं? काय म्हणत होती? नाही, खास असं काही नाही, नेहमीच. काकू, आई म्हणत होती तू आमच्याकडे राहायला येणार आहेस. हां हो, नाही म्हणजे येणार होते ग, पण मग वाटलं की सुलेखा इकडे आली तर तिला माझी काही गरज पडली, तिने फोन केला आणि मीच इथे नसले तर. या, आय कॅन अंडरस्टँड. मी फोर्स नाही करत आहे तुला, जेव्हा तुला यावंसं वाटेल तेव्हा ये. बरं काकू, मी निघू का आता? मला सुद्धा जरा काही महत्त्वाची कामं आहेत. येईन मी पुन्हा निवांत गप्पा मारायला. काकू, गरज लागली तर फोन कर मला. हां काकू, तुम्हाला अस्वस्थ वाटतेय, बरं नाहीये का तुला? मी थांबू का? नाही, जा तू. म्हणजे ये परत. आय एम फाईन. आर यू शुअर? या, ॲब्सोल्युटली. आधी मुन्ना काय म्हणत होती? सुलेखाशी बोलणं झालं का तुझं? माझं तिच्याशी बोलणं झालंय व्यवस्थित. शी इज कम्प्लिटली ऑल राईट. आपण तिला उद्या जाऊन भेटू शकतो. आपण दोघंही जाऊया उद्या. मी गाडी घेऊन येतो.
पण एक आहे, आपण जातोय याची खबर कोणालाही लागता कामा नये. मामाला ऑलरेडी डाऊट आलाय. उगाच आणखीन प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला नकोत.